मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रांतीयांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली, त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यावर रोज पाहायला मिळतंय। महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशावर स्वतःचा संसार थाटायचा आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला ती जुजबी भाषा शिकायची सुद्धा तसदी घ्यायची नाही। हे साधी अनास्था नाहीये, सरळ सरळ मुजोरी आहे। मुंबईसह महाराष्ट्रात टॅक्सी चालकांना मराठी भाषेची अट घालणं हा काही कुठला कागदी घोडा नाचवणारा नियम नाहीये, तो या मातीचा नैसर्गिक आणि कायदेशीर हक्क आहे। पण दुर्दैव बघा, परप्रांतीय नेते आणि काही टॅक्सी चालकांनी एकत्र येऊन याला कडाडून विरोध सुरू केला। हा विरोध भाषेला नाहीये, हा थेट महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि इथल्या कायदा सुव्यवस्थेला दिलेली उघड उघड आव्हानाची भाषा आहे। प्रश्न अत्यंत साधा आणि थेट आहे। हो, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी किमान जुजबी मराठी भाषा बोलता येणं अनिवार्य का असू नये? इथं कोणी तुमच्याकडून साहित्याची परीक्षा मागत नाहीये, कोणी तुम्हाला भाषेवरती PhD करायला सांगत नाहीये, गरजही नाहीये। तो फक्त दैनंदिन व्यवहाराचा आणि इथल्या भाषेच्या आदराचा विषय। पण उत्तर भारतातून येऊन राजकारण करणाऱ्या काही धोरणांना यात लगेच प्रादेशिक राजकारणाचा मसाला सापडला। मला सांगा, ही भाषा उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू किंवा पश्चिम बंगालमध्ये चालली असती का हो? तिथं जाऊन कोणी तिथली स्थानिक भाषा झुगारून मनमानी करू शकतं का हो? तिथं डोक्यावर बसून हे घेतील का हो? मग तोच आदर महाराष्ट्राच्या बाबतीत दाखवताना यांच्या पोटात का दुखतंय? पोट भरणारी भाषा बोला म्हटलं तर पोटात दुखतंय। लक्षात ठेवा, या विरोधाच्या मुळाशी भाषेचा द्वेष नाही, वाढत्या मुजोरीची नशा आहे। माय मराठीचं पाणी पिऊन इथल्या पावन मातीला आव्हान देणाऱ्या या प्रवृत्तीमुळे आज तमाम मराठी भाषकांच्या मनात संताप आहे आणि हा संताप अगदी रास्त आहे। वेळ आहे मवाळ भूमिका घेण्याची नाही। ज्याला महाराष्ट्रात राहायचं त्याला या मातीत पोट भरायचंय। तिथल्या प्रवाशांची भाषा, जुजबी भाषा, संवादाची भाषा त्यांना आली पाहिजे, या मराठीचा आदर केला पाहिजे। ही गोष्ट आज कायद्यानं सांगणं गरजेचं आहे। म्हणूनच आज चर्चेचा हा मुद्दा बघा मुंबईच्या रस्त्यावर घडतंय का? आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाच्या संजय पांडे जोडले गेले आहेत। संजयजी, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक या चर्चेत सहभागी झालेत। संजयजी, तुमचंही स्वागत आहे। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख जोडले गेलेले आहेत। गोवर्धनजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। थोड्याच वेळात शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत असतील आणि उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय महासचिव संजय खन्ना हे सुद्धा या चर्चेत थोड्याच वेळात सहभागी होतील। मला या चर्चेची सुरुवात करायची आहे ती म्हणजे संजय पांडे यांच्यापासून। संजयजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? म्यूट आहे तुमचा आवाज, थोडा म्यूट काढा तुमचं। प्रश्न माझा थेट आहे की आज ज्या पद्धतीनं सरकारनं ही सक्ती केली मराठी भाषेची, ग्राहकांच्या दृष्टीनं ती अतिशय महत्त्वाची आहे। जुजबी भाषा बोलता येणं ही सेवा देत असताना गरजेचा आहे, तो त्याचा हक्क आहे। पण त्याला आम्ही ठेंगा दाखवतो, नाही करणार, ही भाषा मगरुरी आहे का? असं आहे की भाषा हा संवादचा माध्यम होऊ शकतो, संघर्षाचा माध्यम नाही। जनता पक्षाचा हा धोरण एकदम फिक्स आहे आणि महाराष्ट्रात राहण्याचा, महाराष्ट्रात काम करण्याचा, महाराष्ट्रात उद्योगधंदा करण्यासाठी आपल्याला मराठी भाषा येणं हे तितकंच गरजेचं आहे, त्यात काही दुमत होऊ शकत नाही। आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी सांगितलंय की आपण ह्या रिक्षा ऑटो चालकांना कालावधी देऊ आणि त्यांना काय आम्ही म्हणजे मराठीचं पांडित्य घ्यायचं असं नाहीये।
जे व्यावहारिक भाषा आहे ती शिकायची आहे आणि ते शिकावंच लागणार आहे. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की जेवढे ऍप्लिकेशन आले त्याच्यापेक्षा 80 to 85% लोकांनी ते एक्झाम्स दिलेत आणि ते उत्तीर्ण झालेत. सरकारने, स्वयंसेवी संस्थांनी, भारतीय जनता पक्षाने मराठी शिकवण्यासाठी क्लासेस लावलेत. जे 10, 15, 20% उरलेत हम्म. त्यांचंही आपण त्यांना कोचिंग देऊ आणि पण त्यांनाही ते सर्टिफिकेशन करू. संजयजी, आम्ही बोलणार नाही, आम्हाला सक्ती चालणार नाही, ही भाषा बोलणाऱ्यांना कुठला क्लास लावायचा? असं आहे की हे कोण आहेत, पहिला तर विलासजी आपण ते माहिती घ्या की हे कोण आहेत जे भाषा आणि प्रांताचं राजकारण करत आहेत. काय ह्या लोकांना त्यांनी प्लांट केलं आहे का? महाराष्ट्रात राहायचं आहे, मराठी येणं गरजेचं आहे. आमच्या पिढ्यानपिढ्या इकडे गेल्या, आम्ही इकडे राहतोय, मी उत्तर भारतीय आहे, पण माझ्या पिढ्यानपिढ्या इकडे गेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या विकासात हा अमराठींचा पण योगदान आहे आणि आम्ही ते इकडे राहतोय. मराठी बोलणं हे नक्की योगदान आहे, गरजेचंच नक्की योगदान आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. त्यात काही दुमत होऊ शकत नाही. आणि हे मुजोर कोण आहेत याची माहिती घ्या, ज्यांना भाषा आणि प्रांताचं राजकारण करायचं आहे आणि भाषा आणि प्रांताचं राजकारण पेटवायचं आहे, हे ते आहेत. कोण आहेत? आणि कोण आहेत? जे कोणी सांगा ना असेल, तुम्ही. जे कोणी असेल त्याची नोंद सरकार घेईल आणि हे कोण आहेत त्याची माहिती येईल आपल्यापर्यंत आणि आपणच तो मुद्दा लावा. तुम्हाला हे माहित कोण नाही आहेत? कोण जर कोण आहेत जर हे जर घटक कोण आहेत? 85% लोकांनी परीक्षा दिली आहे. हा, बडे जी 15% आहेत त्यांना थोडं अडचण होते, त्यांना आपण परत ट्रेन करू. सरकारने सांगितले आपण मुदतवाढ करू. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलंय की मराठी हा मुद्दा आमच्यासाठी नाही आहे, आम्ही ह्यांना परत एक्सटेन्शन देऊ आणि त्यांना ट्रेन करू. विषय एकदम सिंपल आहे. पण ठीक हे आहे. काही संजय नाईक लोक, आपल्या सोबत आहे. काही ठराविक लोक जे करतायत ते कुणालाही मंजूर नाही. अगदी बरोबर आहे, मंजूर नाहीये, पण त्यांनाही मंजूर नाहीये आम्हाला मराठी शिकायला भाग पाडणं किंवा आमच्यावर सक्ती करणं. माझा प्रश्न हे बघा, आपल्याला तोच आहे. ज्याला शिकायचंय त्याला आपण आपल्या- शिकू शकतो, ज्याला शिकायचंच नाही त्याला काय सांगणार आहे? आपल्या प्रस्तावनामध्येच आपण सांगितलंय. पण हे ज्यांना नाही शिकायचं ते कोण आहे? ते पेटवतायत का? मराठी आणि अमराठीमध्ये एक वाद निर्माण करतायत का? ठीक आहे. ज्यांचं संपलेलं उत्तर भारतीय राजकारण विकास आहे, सेनेचे संजय खन्ना आपल्यासोबत जोडले गेले आहेत. संजयजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? ज्यांचं राजकारण संपलंय ते राजकारण परत आणतायत का? संजयजी, म्यूट आहात आपण. हे कोण लोक आहेत? हे कोण लोक आहेत ज्यांना मराठीच्या नाव काढलं की त्यांच्या पोटात दुखतंय, जे मराठी त्यांचं पोट भरतीये? का त्यांचा एवढा मराठीला विरोध आहे? का पोटात दुखतंय? माझा आवाज येतोय आपल्याला? येतोय, बोला. बघा, आता हे कोण लोक आहे हे सरकारने बघितलं पाहिजे. हा. कारण आपण महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला आणि आपण जर महाराष्ट्रात पोट भरतोय तर आपल्याला मराठी आलीच पाहिजे. ते आमचं पण धोरण आहे की मराठी शिकलीच पाहिजे. आणि जे बोलतात की मी मराठी सीखेगा नहीं, मैं मराठी बोलेगा नहीं लेकिन कमाएगा, हे सरकारने बघितलं पाहिजे. आणि मला पण एक बोलायचंय, एकदम जे गरीब माणसं आहेत ते मराठी, ते रिक्षा चालक आहे आणि ते टॅक्सी चालक आहे, आपण त्यांना आणखी थोडी वेळ वाढवून दिली पाहिजे. ते माझ्या सरकारला ते आहे की थोडा आणखी वेळ वाढवून द्या. कारण ते काय 50 वर्षाचे आहेत, त्यांना ते तकलीफ होते मराठी बोलायला. थोडीशी त्यांना आणखी मुदत वाढ द्या, तेही शिकतील. असं नाही की नाही शिकायचं. आणि ज्यांना जे आहे की मी बिलकुल नाही शिकेगा, मग सरकारची कारवाई जे काही असेल सरकारने करावी. पण रस्त्यावर उतरून ट्रॅफिक जाम करणं, रास्ता रोको करणं, ही मगरुरी कुठून येते? नाही बघा, ते आपण कोणाला आंदोलन करायचे ते बरोबर आहे, पण रस्ता रोको आणि ग्राहकांना परेशान करावं हे चुकीचं आहे. हे आमचं पण तसं धोरण आहे. हे चुकीचं आहे की कोणाला कोणी रिक्षावाला जातोय त्याला आपण मारहाण करतोय. ते तुमचेच भावकी आहेत ना, तुमचेच भाऊत आहेत, कशाला मारताय आपण आपल्याला? त्यांच्याकडे पॅसेंजर बसले आहेत, त्यांना जाऊ द्या. ते बरोबर नाही. पण आपण सरकारने मुदत वाढ करून द्यावी, हे आमची ही विनंती असेल सरकारला. संजयजी, तुमची भूमिका अगदी योग्य आहे, त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. अहो, वर्षानुवर्ष जे लोक राहिले त्यांना शिकायचं असेल तर त्यांनी शिकले. ते काय 2-3 महिने? प्रश्न हा
आदर देण्याचा आहे, सन्मान देण्याचा आहे. ज्यांना द्यायचाच नाही सन्मान त्यांच्याबद्दलची ही गोष्ट आहे. ज्यांनी दिला, योगदान दिलं या मराठी भाषेसाठी, इथल्या महाराष्ट्रासाठी, मराठी मातेसाठी, आणि तुम्ही सगळ्यांनी मराठी भाषा शिकली ना, त्याच्याबद्दलचा आक्षेप असण्याचं कारण काय कुणाला? मराठी माणूस हा स्वीकारतो ना सगळ्यांना, आणि स्वीकारलेला आहे आतापर्यंत. पण जो मगरुरी करेल त्याच्याबद्दलचा हा आक्षेप आहे. मी येतो संजयजी, येतो संजयजी तुमच्याकडे. पण संजय नाईक आपल्या सोबत आहेत. संजयजी, आज ही जी भाषा दिसतीये, विरोधाची एक प्रकारची भाषा आपल्याला ऐकायला मिळतीये, ती कुठून आली? संजय नाईकजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, नमस्कार. बोला बोला. थोडा माझा प्रश्न हा आहे, मराठी भाषा आली पाहिजे याचा हट्ट. हा, बोला बोला. तर मला संजयजी बोला, सलग बोला, तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत. काही तांत्रिक कारणामुळे संजय नाईक यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही बहुतेक. पण मी देशमुखांकडे जातोय. गोवर्धनजी, आज अशा प्रकारे फार अपेक्षा नाही, एक जुजबी मराठी भाषा बोला अशी मागणी आहे, एक नियम आहे. पण त्या नियमाला सुद्धा विरोध करणं, तो झुगारून लावण्याची भाषा करणं, हे काय आहे आणि हे कुठून येत आहे? नाही, माज आहे, माज. म्हणजे मुळात जर तुम्ही पाहिलं तर हा माज कशामुळे आलाय, इथे सर्व मतांची गणित यांनी बांधलेली आहेत. अहो, एक साधी गोष्ट आहे, तुम्हाला आधीच माहित होतं ना की आपण ज्या राज्यामध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी जाणार आहोत ते राज्य मराठी भाषिक आहे. या राज्यात म्हणजे देशामध्ये जेव्हा राज्य स्थापन झाले, मुळात भाषावर प्रांत रचनानुसार झालेले आहेत. राज्य घटनेमध्ये याची नोंद आहे की प्रत्येक भाषेनुसार एक राज्य स्थापन झालेलं आहे. मग आपण एखाद्या राज्यामध्ये रोजगारासाठी जातो, तिथली भाषा येणं हे साहजिक आहे ना. तुम्ही आता मुजोरी दाखवताय, माज करताय, आता हे जे वेळ वगैरे मागतायत ना विलासजी, एक लक्षात ठेवा, यांना शिकायचीच नाहीये, यांना माज करायचा हा आजचा मुद्दा नाहीये. हा मुद्दा तुम्ही जर लक्षात घेतला विलासजी, ज्या वेळेस मराठी पाट्यांचा मुद्दा आला होता तर हेच परप्रांतीय कोर्टामध्ये गेले, कोर्टाने यांना हुसकावून लावलं, तेव्हा या मराठी पाट्यांचा कायदा लागू झाला. म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करतात हे. यांनी आता मागे रस्त्यावरती ह्याच्या पांढऱ्या पट्ट्या वगैरे सुरू केले, हे ताकद दाखवायचा प्रयत्न करतायत. आता आपल्याला वेठीस धरतायत, नागरिकांना वेठीस धरतायत, आणि 3 महिने द्या, 2 महिने द्या. माझी परिवहन मंत्री दिवाकर रावते साहेब असल्यापासून मराठी एकीकरण समिती याचा पाठपुरावा करते. त्याच्यानंतर आताचे माजी परिवहन मंत्री होते, त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला, अनेक निवेदन आम्ही दिले. आता सध्या विद्यमान जे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक साहेब आहेत, यांच्याकडे आम्ही गेल्या 2 वर्ष लागलोय. फेब्रुवारीमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की फेब्रुवारीमध्ये याची अंमलबजावणी करू. त्यावेळेस त्यांनी 3 महिने मागून घेतले. 1 मे पासून हा कायदा जर लागू होणार होता, हा 1989चा कायदा आहे, याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे. म्हणजे ज्या वेळेस परवाने दिले जातात, त्या परवाने देताना त्यांच्याकडून एक लेखीनामा घेतला जातो की आम्हाला स्थानिक भाषा येते. पण इथे किती मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, यावरती कोण कारवाई करणार आहे? मुळात तुम्ही ज्यावेळेस परवाने घेतले त्यावेळेस लिहून दिलेलं आहे की आम्हाला मराठी भाषा येते, म्हणजे तुम्ही शासनाची फसवणूक केली, दिशाभूल केली, हा गुन्हा केला. या गुन्ह्याबद्दल मी तर म्हणतो या सर्व परप्रांतीयावरती ज्यांनी सरकारची दिशाभूल केली, खोटा लेखीनामा दिला, या सर्वांवरती गुन्हे नोंद झाले पाहिजे. फेब्रुवारी पासून मे पर्यंत 3 महिने दिले, त्यानंतर 1 मेला हा जे लागू होणार होतं सक्ती मराठीची, ती माननीय नामदार प्रताप सरनाईक यांनी 15 ऑगस्ट पर्यंत नेली. 3 महिने पुन्हा दिले. आता 1 महिना दिला, आता 3 महिन्यानंतर पुन्हा यांचे परवाने आणि लायसन्स रद्द होणार आहे. म्हणजे हे सुरू काय आहे? आणि कुठेतरी आमचं प्रशासन आणि शासन कमी पडतंय. मुळात जर तुम्ही बाजूच्या राज्यामध्ये कर्नाटकमध्ये आमचे बांधव, महाराष्ट्र एकीकरण समितीचे बांधव, तिथे फक्त जय महाराष्ट्र जरी म्हटलं तर गुन्हे नोंद करतात राज्यद्रोहाचे. अहो, मी तर म्हणतो माननीय मुख्यमंत्री महोदय आणि प्रताप सरनाईक साहेब, आपण यांच्यावरती गुन्हे नोंद करायला सुरुवात करा. हे बघा, हे मतं वगैरे होत राहतील, 5 वर्षांनी निवडणुका येत राहतील, परंतु राज्य आपलं यांनी वेठीस धरलेलं आहे.
आणि राज्यामध्ये राहून मुजोरी सुरू आहे. यामुळे आपल्याला ठोस कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. कोणालाही सोडता कामा नये. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे विलासजी आपल्या माध्यमातून. ज्या वेळेस आम्ही कबूतरखान्याचं आंदोलन केलं, ज्या वेळेस आम्ही मराठी महापौरांचं आंदोलन केलं, ज्या वेळेस आम्ही हिंदी सक्ती ज्या मुलांवरती लादण्याचं आंदोलन केलं, त्यावेळेस आमच्यावरती गुन्हे नोंद केले, त्यावेळेस पोलीस रस्त्यावर उतरले, त्यावेळेस पोलिसांच्या काठ्या आल्या, त्यावेळेस पोलिसांच्या गाड्या आल्या. काल कुठे होत्या पोलिसांच्या मी काठ्या? विचारतो. काल कुठे होते पोलिसांच्या गाड्या? मी विचारतो आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे जोडले गेलेले आहेत. डॉक्टर साहेब, प्रश्न त्यांनीच विचारलेला आहे, उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. हे लाड त्यांचेच का आणि काठ्या मराठी माणसाच्या वाट्याला का, हा त्यांचा सवाल आहे. पहिली गोष्ट विलासजी, हा, याच्यात कोणाचे लाड कोण करायचा प्रश्न येत नाही. ज्यावेळी तुम्ही राज्य चालवता, आपण त्यावेळी त्यांना सांगितलं, त्यांना मुदत दिली, त्यांनी मुदत दिल्यानंतर ती मुदत परत वाढवली. आता ती मुदत संपली. आता त्यांनी त्याप्रमाणे काम करणं गरजेचं होतं. मराठी भाषा कोणत्याही परिस्थितीत त्यांनी शिकायलाच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. आणि त्या मतामुळेच हा कायदा जो इतके वर्ष कोणी लागू केला नव्हता, तो लागू करण्याचं काम आम्ही केलं आणि तो आम्ही करणार आहोत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आता जर ते म्हणत असतील की आम्हाला थोडी मुदत वाढ द्या, तर माझं मत आहे की ज्यावेळी, आता मी वेगळ्या भाषेत बोलतो, की जर आपल्याला त्या पद्धतीने मराठी आलंच पाहिजे, तर यांना शेवटची मुदत द्यायची की बाबा ही शेवटची मुदत आहे, याच्यानंतर मिळणार नाही, याच्यानंतर तुमचं लायसन्स रद्द केलं जाईल. हा, जोपर्यंत अशी कडक कारवाई. पण डॉक्टरांशी संपर्क तुटलेला आहे. आपल्यासोबत संजय नाईक जोडले गेलेले. संजयजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हो, येतोय आता. ते म्हणतायत सरकार तयार आहे अजून त्यांना वेळ द्यायला. साहेब, सरकार लाचार आहे. हा, सरकार मुळात लाचार आहे. कारण मुळात ही गोष्ट 2016 पासून जी ओपन परवाना चालू झाला, तिथून ह्या परिवहन खात्यामधला जो भ्रष्टाचार, म्हणजे त्यावेळेला दिवाकर रावते होते, त्याच्यानंतर अनिल परब आले, अनिल परबानंतर माननीय आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आले, त्याच्यानंतर आता प्रताप सरनाईक आले. साहेब, 16 जसं मराठी एकीकरण समिती बोलते त्या पद्धतीने मी सुद्धा 2016 पासून ह्या गोष्टीसाठी कोर्टामध्ये सुद्धा गेलो होतो. पण दुर्दैवाने मुंबई उपनगर आणि मुंबई शहरच्या माध्यमातून आमची ती PL बाजूला करण्यात आली. परंतु मुद्दा असा आहे की साहेब, जर मराठी येतच नव्हतं तर त्याला बॅच दिला का? आणि जर वास्तव्याचा दाखला वास्तव्यच नव्हतं तर अनेक वास्तव्याचे दाखले ह्या तहसील कार्यालयातून दिले गेले. साहेब, माझ्याकडे अनेक अशी तहसीलदारांची पत्र आहेत, त्यांनी अनावधानाने आणि चुकीने परवाने वास्तव्याचे दिले गेले. याचे माझ्याकडे साहेब पुरावे, कागदोपत्री पुरावे आहेत. त्याच्यासाठी भांडण्याची वेळ या महाराष्ट्रातील मराठी म्हणून आपल्यावरती येते. ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय? एक मराठी माणूस प्रताप सरनाईक, माझं म्हणणं त्यांनाच आहे की हा मुद्दा खरं म्हणजे भ्रष्टाचाराचा कुठेतरी पडदा पडावा, भ्रष्टाचार दिसू नये, मराठी आली पाहिजे. तर नक्कीच आमची भाषा, आमचं म्हणणंच मुळात तेच असताना ही माणसं ज्या पद्धतीने माझं म्हणणं एवढंच आहे की 2016 पासून जे जे परवाने दिले गेले, जे बॅच दिले गेले, ते साहेब पुन्हा एकदा त्यांचं निरीक्षण करा आणि ज्यांचे वास्तव्याचे दाखले सुद्धा नव्हते त्यांना तर पहिले बाहेर काढा. मी विचारतो, संजय पांडे आपल्या सोबत आहेत, सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत ते. संजय पांडेजी, भ्रष्टाचार झाला हे सगळे बॅच देत असताना जर त्यांना भाषा येतच नव्हती तर मग त्यांना हे बॅच दिले कसे? आणि जर त्यांना भाषा येते असंच दिलं असेल तर मग आता हे सगळे सोपस्कार कशासाठी? हा त्यांचा सवाल आहे. असं आहे की जर भ्रष्टाचार झाला असेल तर ह्यांनी सरकारकडे त्याचे पुरावे द्यावे. फक्त म्हणणं की भ्रष्टाचार झालाय त्यांनी भ्रष्टाचार झालाय असं सिद्ध होत नाही. गोष्ट नंबर 1. ठीक आहे, तर आपण ते सरकारकडे द्यावे, सरकार त्याच्यावरती योग्य कारवाई करेल, त्याचं मी आश्वासन आपल्याला विलासजी आपल्या माध्यमातून देतोय. पण हे जे म्हणतायत की परप्रांती, पहिल्यांदा माझा आक्षेप हाच आहे की आम्ही परप्रांती नाही, आम्ही घरप्रांती आहोत. आम्ही पण ह्या महाराष्ट्राचे नागरिक आहोत, या देशाचे नागरिक आहोत. आणि आम्ही इकडे
राहतोय ह्याच्यामधलं आजच्या नंतर परप्रांतीय आम्हाला म्हणून उद्देशित करू नका, पहिली गोष्ट. आणि सरकारने जे नियम लावले आहेत की जर कोणाला एक्सटेन्शन द्यायचं असेल तर सरकारने दिलंय, आणि त्याच्यानंतरही कोणी मुजोरी करत असेल तर जे नियम कायदे सरकारने केले आहेत त्याच्या अनुकूल कारवाई होईल, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. माननीय देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलंय की आणखीन 3 महिन्याची जर वेळ मागत असेल तर सरकार देईल. तर त्याच्यामध्ये जर ह्यांनी मराठी नाही शिकली, व्यवहाराची भाषा, तर त्यांच्यावरती योग्य कारवाई होण्याची कोणीही टाळू शकत नाही. आता आपण बघा की 85% लोकांनी उत्तीर्ण केले आपली परीक्षा. आता 10-15% आहेत, त्यांनाही आपण करू ना. मग हा सर्वसमाज असा आहे संजयजी की- तुम्ही म्हणताय तसा आता हा तुम्ही सांगितलेला आकडा आहे. जर 15% लोक बोलू शकलेले नाहीयेत असं तुमचं म्हणणं आहे, तर मग त्या 15% लोकांना बॅच कसे दिले हो तुम्हाला येते भाषा म्हणून? नाही तर त्याच्याबद्दल जर माहिती असेल तर त्यांनी सरकारकडे द्यावं. हा साहेब दिली. असं आहे की नाही, नाही, जर- द्यायची जर- काय आवश्यकता? जर- तुम्ही असं स्वतः आहे सांगितलं की ना. जर नाही जर साहेब दिली, त्यांचे काही होत नाही. 100 काय झालं 185 दिले कागदपत्र दिले, सगळे दिले, काही कारवाई होत नाही. पर द्या ना, काही कारवाई होत नाही. कारवाई 100% होणार. पण चला आताचा या मुद्दा तुम्ही असा आहे माझ्याबरोबर, की आपण जाऊ परिवहन नक्कीच मंत्र्यांकडे. जाऊ, मी नक्कीच सगळे जाऊ, दाखले नक्कीच देतो. जाऊ, हा बघा समोर नक्कीच दाखला जाऊ. तहसीलदारांनी जर- दिलेल्या अनावधानाने चुकीने आहे की दाखले दिले गेले. हे देवाभाऊंचं गव्हर्नमेंट आहे, याच्यामध्ये भ्रष्टाचाराला काहीही कोणीही पाठीशी घालणार नाही. पण आपलं संपुष्टात आलेलं राजकारण परप्रांती हे से म्हणून आपलं जिवंत करायचं असेल तर ते काय होणार नाही. छान, चांगली गोष्ट आहे. डॉक्टर राजू वाघमारे जोडले गेले आहेत आपल्यासोबत. डॉक्टर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? मध्ये तुटला हो, होता तुम्ही. पोचतोय बोला ना. गंभीर आक्षेप तुमच्यावरती हा आहे. हे मराठी माणसाने जेव्हा आंदोलन केलं तेव्हा लाठ्या काठ्या, आणि काल रस्त्यावर उतरून ज्यांनी मुजोरी केली, ज्यांनी या इथल्या प्रवाशांना वेठीला धरण्याचं काम केलं, त्यांची समजूत काढणार. हा भेदभाव का, हा त्यांचा सवाल आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, हा काही भेदभाव कोणी केलेला नाहीये. जे कोण अशा प्रकारे करत होते त्यांना सुरुवातीच्या काळात ज्यावेळी आंदोलन होतं त्यावेळी त्यांना समजवण्याचाच प्रयत्न होतो. ज्यावेळी आंदोलनाचं स्वरूप हे भडक होतं त्यावेळीच पोलीस लाट्याकाट्या चालवतात. आता राहिला प्रश्न, आम्हाला कोणाचा भेदभाव करायचा नाही किंवा कोणाची समजूत किंवा कोणाच्या दाढीला हात लावायचा नाही. तो असता तर आम्ही हा कायदा अंमलात आणण्याचे एवढे मोठे प्रयत्न केलेच नसते. आम्हाला सक्ती आहे, आमची इच्छा आहे की मराठी भाषा इथे असणाऱ्या प्रत्येकाला ती मराठी भाषा आली पाहिजे. निदान त्याला जेवढं काम करता येतंय तेवढं त्या भाषेमध्ये त्यांनी मराठी भाषेत बोललं पाहिजे. आता माझ्या अगोदर ते पांडे साहेब बोलताना मी ऐकलं, शुद्ध मराठीत बोलत होते. आमची इच्छा आहे की तुमच्यासारख्या लोकांनी हे जे बाकीचे लोक जे मुजोरी करतायत किंवा जी भाषा वापरतायत त्यांना तुमच्यासारख्या लोकांनी समजून सांगितलं पाहिजे की आपण इकडे राहतो, आपल्याला बोलता आलं पाहिजे. ही वेळच येता कामा नये की 3-3 महिने आपण वाढवतोय, 3-3 महिने वाढवून मागतोय. ही वेळ येता कामा नये असं आमचं मत आहे. सरकारमध्ये आम्ही आहोत, ज्यांना वेळ पाहिजे त्यांना आम्ही वेळ देतोय, ती वेळ अजून देऊ. पण हा वेळेचा सिलसिला हा शेवटी आपण पण लक्षात घ्या, हा हे कुठेतरी साधारण किती संपणारच वर्षापर्यंत आहे. चालेल आणि असं तो वाटतं? संपला. नाही, साहेब वर्षाचा वाघमारेंना प्रश्न विचारा. नाही. आता त्यांनी शेवटची बडेजी. मुदत मागितलेली हा आहे. हा एक मिनिट, त्यांनी शेवटची मुदत मागितलेली आहे, ती मुदत दिली. याच्यानंतर जर कोणाला आलं नाही तर सरकार नियमाप्रमाणे कारवाई करेल. सरकार नियमाप्रमाणे त्यांचे परवाने रद्द करतील. त्यांना इकडे काम करता येणार नाही. एवढी सरकारची भूमिका अगदी गंभीर ठीक आहे आहे. याबाबत. संजय पांडेजी, राजू वाघमारे, शेवट ऐका अल्टिमेटम माझं, आहे आता शेवटचा. असं आहे की प्रत्येक सरकार संविधानाने दिलेल्या नियमाप्रमाणे चालत असतं. हा फायनल जी आपण तारीख ठरवली, सरकारने जर मुदत दिली आणि त्याच्यानंतर ज्याला नाही येत आहे तर त्याला त्याचा परवाना रद्द होणार, ह्याच्यात काही दुमत आणि कोणाला काही शंका ठेवण्याचं कारण नाही. प्रश्न असा आहे की हे जे मुजोर आहेत हे कोणाचे लोक आहेत,
हा प्रश्न ऍक्च्युली विलासजी तुम्ही त्याच्यावरती एक रिसर्च करून त्याच्यावरती एक कार्यक्रम घेतला पाहिजे. कोणाला आपलं राजकारण हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक मधून पेटवण्यासाठी करायचं आहे आणि त्याचा लाभ कोणाला आहे, ते कोण प्लांट केलेले लोक आहेत, तेही माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलीच पाहिजे. अहो सरकार तुमचं भारतीय आहे, जनता यंत्रणा पार्टी, तुमच्याकडे भारतीय आहे, जनता- सगळं तुमच्याकडे आहे. भारतीय तुम्ही जनता- सांगितलं पाहिजे हे आणू, महाराष्ट्राला आणू, कोण आहेत ती लोक. आणू 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 नक्कीच योग्य वेळ ती नक्कीच आणू. हा पण जी सरकारने मुदत दिली आहे त्याच्यानंतर त्याला नाही येत, त्याचा परवाना रद्द होणार, त्याच्यामध्ये काहीही ऍडजस्टमेंट होणार नाही. ठीक आहे. खन्नाजी, संजय खन्नाजी, जर तुम्ही मुंबईमध्ये जुजबी मराठी भाषा बोलण्याचा आग्रह करत असाल तर याद राखा, रेल्वेत आम्ही आहोत आणि मग रेल्वेमध्ये तुम्हाला चहा नाश्ता द्यायचा की नाही हे आम्ही ठरवू. हे कुठल्या दिशेला न्यायचंय त्यांना? हे कुठली मगरुरी आहे? नाही हे चुकीचं आहे. आणि विलास भाऊ, एक बघा, माझा जन्म मुंबईमध्ये झाला आणि मी मराठी, आणि मी सर्वांना बोलतो, भाई आप यहाँ पर रहते हो तो आपको मराठी सीखना पड़ेगा. और अच्छा, ऐसा भी नहीं कि टूटी फूटी, आप अच्छी मराठी सीखो. अगर आप 40 साल से 50 साल से यहाँ पर रह रहे हो तर तुम्हाला अडचण काय? तुम्ही जसे हिंदी बोलतात घरी, भोजपुरी बोलतात, अवधी बोलतात, तशी तुम्ही मराठी पण प्रयत्न करा ना. आम्ही प्रयत्न करणार नाही हे मीही बोलतो, ही मुजोरी आहे. पण काय, आता माझा पण आक्षेप आहे ते गोवर्धन साहेबांना, ते परप्रांतीय ते वर्ड काढतात. बघा, मी म्हणतो मी अगोदर मराठी आहे नंतर पंजाबी आहे. मग असं ते आहे ना की आपण परप्रांती ना, आम्ही पण मराठीच आहोत हो. फक्त आमचे वडील होते ते पंजाबला होते, आमची आई पंजाबला होती, पण माझा जन्म मुंबईमध्ये झाला. नाही, परप्रांतीय म्हणजे का आक्षेपार्ह शब्द नाहीये. परप्रांतातून आलेले असे प्रांतीय, त्याला परप्रांतातून आलेले मला उत्तर देऊ द्या. तो काय विलासजी, मला असंवैधानिक उत्तर देऊ शब्द द्या. आहे, काहीतरी ती शिवी आहे असं नाहीये ना ते. मी उत्तर देतो ना विलासजी. हा द्या. आम्ही तर लोकल नाही मराठी. मला काय म्हणायचं, ऐका संजय खन्नाजी, संजय पांडेजी, ऐका. तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात आणि तुमच्या नावापुढे ते उत्तर भारतीय मंच, उत्तर भारतीय विकास सेना, ऐका पूर्ण ऐका. तुम्ही अजूनही तुमची ओळख विसरायला तयार नाही आहात आणि तुम्ही आम्हाला भारतीय हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवणार का? तुमच्या नावापुढे उत्तर भारतीय विकास सेना, त्यांच्या नावापुढे उत्तर मोर्चा. अहो काय चाललंय? आणि आम्ही आमच्या राज्यामध्ये, जे राज्य मुळात भाषिक आधारावरती स्थापन झालंय, त्या राज्यामध्ये मराठीबद्दल बोलायचं नाहीये. परप्रांतीय म्हणजे कोण? ज्याचं इतर राज्य आहे तो परप्रांतीय. तुमचं इतर राज्य आहे म्हणून तुम्ही परप्रांतीय. आज तुम्ही हजारो किलोमीटर येऊन जर तुमची मूळ ओळख सोडायला तयार नाही आहेत, मग आम्ही आमची मराठी भाषा का सोडायची हो? आणि आम्ही काय याचना वगैरे करत नाहीये. आमचा अधिकार आहे, घटनेने आमचा अधिकार आहे मराठी भाषा टिकवायची, मराठी भाषा जपायची, ती आम्ही जपणार. आणि तुम्ही इथे येऊन मुजोरी करणार, तुम्ही इथे उत्तर भारतीय नाव लिहिणार आणि आम्ही म्हणणार की आम्ही भारतीय आहोत आणि आम्हाला सांगणार की आम्ही मराठीबद्दल बोलायचं नाही, हे चालणार नाही. तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुळात हे उत्तर भारतीय, गुजराती सेना, उत्तर भारतीय सेना या का स्थापन केल्यात? जर तुम्ही स्वतःला मराठी म्हणवतात ना, तुम्ही महाराष्ट्राचे म्हणवता, मग तुम्ही लावा महाराष्ट्राचं नाव. ठीक आहे, मी घेतो किलोमीटर जाऊन. हा, आता त्यांना बोलू देत. संजय खन्नाजी बोला. गोवर्धन साहेब ऐका, मी महाराष्ट्रीयन आहे, मी महाराष्ट्रीयन पंजाबी आहे. आपण मला परप्रांतीय नको बोलू, कशाला बोलायचं? मग तुम्ही आम्हाला बोलता की तुम्ही इतर राज्यामधून आला तो, तुम्ही किती मराठी बोला, तुम्ही इतर राज्यातून नाही ते म्हणतात तुम्ही उत्तर भारतीय, तुमची ओळख जी आहे, आयडेंटिटी आहे, ती सोडायला तयार नाहीयेत. तुम्ही ती आयडेंटिटी सोडायला तयार नाहीयेत म्हणून तुम्ही परप्रांतीय असं ते म्हणतायत. तुम्हाला परप्रांतात असण्याची जी आयडेंटिटी तुम्ही सोडत नाहीयेत, मग तुम्हाला परप्रांतीय म्हटलं तर राग का, हा त्यांचा सवाल आहे. नाही, राग नाही येत विलासजी. माझा सरनेम आडनाव खन्ना आहे, मग ते झालं ना, काय प्रॉब्लेम आहे त्याला? हा, माझा जन्म मुंबईमध्ये झाला. मी स्वतःला मराठी पंजाबी बोलतो. अगोदर मी बोलतो मी महाराष्ट्रीयन आहे, नंतर मी बोलतो भाई बाद में मैं पंजाबी हूँ. मग त्यात मजुरी कुठे आहेत माझी? मी मुजोरी करतो काय? मी तर बोलतो सर्वांना मराठी आलीच पाहिजे. आणि अशी पण नाही की भाई थोडा बरोबर मराठी आली पाहिजे. 40-50 वर्ष तुम्हाला मराठी तोच ज्याच्या घरामध्ये मातृभाषा मराठी आहे हो. हे सगळं आता तुम्ही हे सगळं टाळाटाळ करू नका. ऐका आमचं, ज्याची घरामध्ये मराठी भाषा आहे, ज्याचं कुठलंही राज्य नाही, तो मराठी असतो. आता हा जो मुद्दा आहे अंगाशी आलाय, आम्ही आजच महानगरपालिकेला हे सगळे निवेदन देऊन आलेलो आहोत
आणि याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा मराठी माणूस देखील रस्त्यावर उतरेल. आता कोणतीही मुदतवाढ सरकारने देऊ नये असा इशारा आम्ही सरकारला देतोय, अन्यथा मराठी माणसाचा आता उद्रेक तुम्हाला रस्त्यावर पाहावा लागेल. आजच पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांना आम्ही निवेदन दिलेले आहेत. जर माननीय परिवहन मंत्री आणि सरकारने जर माघार घेतली आणि 3 महिने 4 महिने अजून वाढून दिले, कारण आम्ही मे महिन्यापासून वाट पाहतोय. 1 मेला जेव्हा हुतात्मा चौकात आम्ही वंदन केलं आमच्या हुतात्म्याला, 107 लोकांनी छाताडावर गोळ्या खाऊन हे मराठी राज्य झालेलं आहे, हे लक्षात घ्या. कधीतरी मला असं म्हणायचंय की उत्तर भारतीय वगैरे समोर नाव लावणारे लोक आहेत, यांनी आमचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा कधीतरी वाचावा आणि मग मराठीचा विरोध करावा, मराठीचा द्वेष करावा. मी आज माननीय पोलीस आयुक्तांना विनंती केलेली आहे की जेवढ्यांनी काल आंदोलन केल्यात सर्वांवरती गुन्हे नोंद झाले पाहिजे. ठीक आहे, मी राजू वाघमारेंना विचारतो. डॉक्टर तुम्ही एखादा कायदा करता, एखादा नियमाची अंमलबजावणी करायला सुरुवात करता, तेव्हा कोणीतरी तुम्हाला खुलेआम चॅलेंज करतं रस्त्यावरती उभं राहून. मग अशा वेळी तुम्ही कायद्याचा बडगा दाखवणार की नाहीये, सांगणार की नाहीये हे सरकार कायद्यानं चालतं, इथं मगरुरी चालणार नाही, मुजोरी चालणार नाही. बिलाजी, हे आम्ही सांगतोय म्हणून तर हा 1989चा कायदा आम्ही सुरू केला. आता लावले ना आम्ही त्याला, त्याच्यावर बंदी आणली, आम्ही त्यांना शिकवायला भाग पाडलं, त्यांना सांगितलं, त्याची अंमलबजावणीला सुरुवात केली. आमचं राज्य आहे, मराठी आलंच पाहिजे हे आम्ही सांगतोय. पण ज्यावेळी तुम्ही सरकार चालवता, घटनेने दिलेलं राज्य चालवता, त्यावेळी ज्यावेळी समोरचे जर बोलत असतील की आम्हाला थोडी मुदत द्या, अजून आम्हाला थोडी मुदत द्या, आम्हाला थोडा शिकायला मुदत द्या. हे बघा, मुदत द्या म्हणणाऱ्यांबद्दल काहीच म्हणणं नाहीये ना. मुदत दिली पाहिजे, आपलं त्याच्याबद्दल दुमत नाही. डॉक्टर तुम्ही विषयांतर करू नका. डॉक्टर, माझं म्हणणं आहे, रस्त्यावर उतरून जे आव्हान देत आहेत त्यांचं काय, त्यांच्याबद्दल बोला. जे तुम्हाला चॅलेंज करतायत त्यांच्याबद्दल बोला. एक लक्षात द्या, जे चॅलेंज करतील त्यांना अंगावर आल्यावर शिंगावर घ्यायची आमची मी हे तयारी म्हणत आहे. होतो. सरकार म्हणून आम्ही त्यांना मुदत देऊ आणि याच्यानंतर जर कोण अंगावर आलं तर संविधान, कायदा आणि आमच्या भाषेची त्यांना पूर्ण ओळख करून देऊ, शिवसेनेच्या भाषेत. एवढी ताकद आमच्यामध्ये आहे आणि ती आम्ही वापरू. पण आम्ही सरकारमध्ये आहोत, त्यांनी मुदत मागितली, नेत्यांनी ठरवलेलं आहे त्यांना मुदत दिली पाहिजे, ती मुदत आम्ही देऊ. पण याचा एंड हा होणारच आहे, याच्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही. ज्यांना येणार नाही त्यांनी आपला बोजा बिस्तारा गुंडाळायचा आणि रिक्षाचा व्यवसाय किंवा टॅक्सीचा व्यवसाय, आपण मराठी बोलत नसू तर त्यांचा परवाना रद्द केला जाईल नियमात. ठीक आहे, शेवटची कमेंट बघूया तुम्ही शब्दाला किती जागताय आता, कारण महाराष्ट्र बघतोय हे सगळं आता. संजयजी, संजय नाईकजी, मी 3 संजय त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. संजय नाईकजी, मुद्दा हा आहे की ठीक आहे, या आधी काय झालं, त्या उखाड्या पाखाड्या काढत बसलो आपण तर रात्र जायची आपली इथं. पण किमान या पुढे तरी अशा प्रकारचे बॅच बिल्ले देत असताना त्यांची तिथंच कसून चौकशी केली तर पुन्हा शिकवण्यात देण्याची वेळ नाही येणार. जे परप्रांतातून आलेले आहेत ते नाहीच आहे तिथले रहिवाशी, तरी त्यांना बॅच बिल्ला मिळतो. तिथं रोखलं म्हणजे एंट्री पॉइंटलाच रोखलं तर हे पुढचं सगळं होणार नाही ना. साहेब, मुळात परिवहन खातं हेच मोठं भ्रष्टाचाराचं कुरण आहे. आणि आज माझं म्हणणं तेच आहे साहेब की 2016 पासून आले, आम्ही परप्रांतीय नको बोलू, आमचे भाऊ आले, 10 वर्ष झाली साहेब. आज ते मराठीला जर आव्हान देत असतील, प्रदीप वाघमारे साहेब, आम्हाला फक्त तुम्ही गॅरंटी देता का की त्या मुदत दिल्यानंतर जर या लोकांनी मराठी भाषा शिकली नाही तर तुम्ही त्यावरती काय कारवाई करणार ह्याची तुम्हाला आम्ही द्याल का तुम्ही आम्हाला? नाही तर परत तुमचे प्रताप सर नाईक त्यांना दिवस वाढून देतील. नाही, ग्रेस मार्कने पास करून सगळे ढकल पास करून प्रश्न सोडवला जाईल का, हा भीती आहे का तुम्हाला? नाही, मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलं, प्रताप सरनाईक साहेबांनी पण सांगितलं, ही मुदत काय असं काय कंटिन्यू चालणार नाही. या मुदतीमध्ये जर त्यांनी शिकली नाही तर नियमाप्रमाणे जी कारवाई आहे, परवाना रद्द करायचा किंवा अजून काही कारवाई आहे, ती सरकार नक्की करेल. याची आम्ही तुम्हाला देतो, कारण आमची पण इच्छा पासून झालं ना साहेब, 1 मे पासून मुदत दिली आहे ना, 1 मे पासून मुदत दिली आहे की वाघमारे साहेब. 1 मे पासून राज्यात प्रत्येक जण
आपल्यासारखा हुशार नसतो. ठीक आहे, काही ढ असतात, त्यांना परत मुदत दिली, त्या ढ लोक त्याच्यामध्ये शिकतील, नाही शिकले तर बोजा बिस्तारा बंद करतील. आमची पण तीच मला इच्छा एक आहे प्रश्न ना. विचारायचा आहे विलासजी, ठीक एकच आहे, शेवटचा ठीक आहे. प्रश्न विचारायचा आहे. एकच ठीक प्रश्न आहे, ठीक आहे. विचारायचा माझा आहे. वेळ संपलाय, माफ करा, माझा वेळ संपलाय. मी ही चर्चा कदाचित पुढचे काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं विरोधाचे सूर उमटत आहेत हे या मराठी भाषेचा अपमान करणार आहे, लक्षात घ्या. आणि खरंच ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जे आज इथं होतंय ते दुसऱ्या राज्यात होऊ शकत नाही. मराठी भाषा, मराठी माणूस सहनशील आहे, पण याचा अर्थ त्याचा गैरफायदा घेता कामा नये. वेळ वाढवून हवाय नक्की, काही हरकत नाही. इतकी वर्ष दिलेत, आणखी वेळ द्यायला हवा. फक्त मानसिकता ही पाहिजे, भावना ही पाहिजे की आम्हीही आमच्या या माय मराठीची खऱ्या अर्थानं मावशी म्हणा, पण तिची आम्ही खऱ्या अर्थानं आदर करतो आणि तिचा सन्मान करतो. एवढं म्हटलं तरी पुरेसं आहे. हा वाद टाळला जाऊ शकतो, कारण ही भाषा तुमचं पोट जगवते हे विसरू नका.